सबिंदु सिंधु सुस्खलतरंगभंगरंजितम् द्विषस्तु पापजात जातकारी वारि संयुतम् कृतांतदूत कालभूत भीतिहारि वर्मदे त्वदीय पादपङ्कजं नमामि देवी नर्मदे। नमामि देवी नर्मदे, नमामि मातु नर्मदे, त्वदीय पादपङ्कजं नमामि देवी नर्मदे। ओम नमो श्री आद्या वेद प्रतिपाद्या जय जय स्वसंवेद्या आत्मरूपा। सर्वांना नमस्कार। नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे हर। आज आपण पुढील अध्यायास सुरुवात करूया। आजचा अध्याय आहे अध्याय 23वा, कुब्जा महात्म्य वर्णन। कुब्जा महात्म्य वर्णन। ओम नमो नर्मदाय। श्री मार्कंडेय उवाच। हरिकेश इति ख्यात शालग्रामे द्विजोत्तमः शीलोच्चवृत्तिर्धर्मात्मा सत्यव्रतपरायणः। मुनिश्रेष्ठ श्री मार्कंडेय वदले, शालग्रामात दगड वेचून पोट भरणारा धर्मात्मा सत्यव्रतात तत्पर हरिकेश नावाचा उत्तम ब्राह्मण प्रसिद्ध होता। त्याची धर्मपत्नी उत्तम व्रतधारी महायशस्वी पतिव्रता पती सेवेत मग्न महाभाग्यशाली होती। ती योग्य वेळी रजस्वला झाली व ऋतुकालात तो पत्नीशी समागम करत होता। त्याला कपिलापुरात 100 पुत्र झाले। शिळा वेचून तो केवळ 1 शेर धान्य प्राप्त करू शकत होता। भुकेने व्याकुळ बालक दीनपणे रडत होते। ते दिवसेंदिवस दुबळे होऊ लागले। बालकांना भुकेले पाहून माता दुःखाने विवळत होती। अतिदुःखाने असहाय पत्नी पतीला निंदित सुरात म्हणाली, वृद्ध मातापिता पतिव्रता भार्या व लहान मुले यत्नपूर्वक पोषण करण्यास योग्य असतात। हा सनातन धर्म आहे। पालन करण्यायोग्य जीवांचे व अपत्यांचे विशेष पोषण करणे हा धर्म आहे। हे भरत वंशोत्पन्न राजा, पत्नीचे हे वचन ऐकून शोकविव्हल हरिकेश म्हणाला, मी धनधान्याचा संचय करत नाही। गावोगाव भिक्षा मागून जे अन्न मिळते ते मी सर्वांना अलग अलग वाटून देतो। अन्न निर्वाहाचे साधन नाही। पत्नीने समजावले, लहान मुले व वृद्ध भुकेने मेल्यास ते बालहत्ये समान पाप असते। हरिकेश म्हणाला, मी धनधान्याचा संचय करत नाही। गावोगाव भिक्षा मागून जे अन्न मिळते ते मी सर्वांना अलग अलग वाटून देतो। अन्न निर्वाहाचे साधन नाही। पत्नीने समजावले, लहान मुले व वृद्ध भुकेने मेल्यास ते बालहत्येप्रमाणे बालहत्ये समान पाप असते। यास्तव दान घेऊन पोषण करणे योग्य असते। पुत्रामुळे इहलोकात जय प्राप्त होतो व पुत्रामुळे सुख वाढते। पुत्रामुळे स्वर्गप्राप्ती होते व पुत्रामुळे पितरांना परमगती मिळते। हे प्रसिद्ध आहे की अयोध्याचे स्वामी राजा अंबरीशने कुरुक्षेत्रात केलेल्या महायज्ञात शालग्रामचे रहिवासी उत्तम ब्राह्मण दान घेण्याच्या इच्छेने गेले होते। काय सांगतात की हे प्रसिद्ध आहे की अयोध्याचे स्वामी राजा अंबरीशने कुरुक्षेत्रात केलेल्या महायज्ञात शालग्रामचे रहिवासी उत्तम ब्राह्मण दान घेण्याच्या इच्छेने गेले होते। तिथे ब्राह्मणांना गोधन व सुवर्ण प्राप्त झाले। ते अनेक आभूषणांनी व अलंकारांनी भूषित झाले। तेव्हा तिथे सर्व शालग्राम निवासी ब्राह्मण गेले होते। तिथे तुम्हीही जा। पत्नी सुचवते की इथं कुरुक्षेत्राच्या इथं दान घेण्यासाठी राजाकडे जा। त्यानंतर पुत्रांसाठी हरिकेश सुद्धा कुरुक्षेत्रातील जंगलात होणाऱ्या राजा अंबरीशच्या महायज्ञात पत्नी व पुत्रांसहित गेला। जिथे ऋत्विज होते तेथील यज्ञस्थानी त्यांनी प्रवेश केला
वेदघोषामुळे आलेल्या देवांना आकाशात पाहून ते स्थित झाले. ज्या क्षेत्राच्या प्रभावाने यम, अंगिरा, विष्णू, वशिष्ठ, दक्ष, प्रसन्नचित्त, बृहत विष्णू, शातातप, पराशर, आपस्तंभ, शुक्राचार्य, व्यास, कात्यायन, बृहस्पती, हरित, शंख, लिखित, याज्ञवल्क्य, गौतम, दुर्वासा, कश्यप, काश्यप, गर्ग, भारद्वाज, अत्रि, नारद, पर्वत, पुलस्त्य, पुलह, क्रतु, विभांडक, भृगु, शाकट, बादरायन, श्री ब्रह्मदेवाचे पुत्र, वालखिल्य, तसेच ब्रह्मतेज धारण करणारे 88,000 मुनी ब्रह्मलोकात गेले. आता हे महाराज, अंबरीश राजाने त्या श्रेष्ठ ब्राह्मणांना व ब्रह्मर्षींना पाहून नमस्कार केला. तसेच अर्घ्य अर्पण करून पाद्यपूजा केली आणि विचारले, हे ब्राह्मण, पत्नी व पुत्रांसहित तुम्ही इथे का आलात? हे सुव्रत, ही माझ्यावर कृपाच आहे की तुम्ही माझ्याशी संवाद साधला. आतिथ्याच्या वेळी तुम्ही प्राप्त झालात तेव्हा तुम्ही जे उचित असेल ते मागावे. ब्राह्मणाने सांगितले, हे राजा, माझ्या एक पुत्रासाठी शतवर्ष जीवितार्थ चालविण्यास तुम्ही त्वरित धन द्यावे. होमासाठी उत्तम गाय, भारभर सुवर्ण, 10,000 गायी, 1 करोड सोन्याची नाणी, उत्तम वस्त्राभूषण द्यावे. राजाने त्या ब्राह्मणाचे वचन ऐकून सांगितलेल्या सर्व वस्तू श्रद्धापूर्वक यानाने शालग्रामस्थानी त्वरित पोचवल्या. त्यानंतर यज्ञ करून राजर्षी चिरकाळ देवासम आनंदित झाले. ते हरिकेश ब्राह्मणसुद्धा निजपत्नी व पुत्रांसहित अनेक प्रकारचे भोग भोगून कालांतराने मृत्यूवश झाले. त्यानंतर निर्जल मारवाड देशात ते ब्रह्मराक्षस झाले. दुष्ट राजाकडून दान घेतल्यास पुन्हा मनुष्य जन्म प्राप्त होणे कठीण असते. द्रव्यलोभाने मोहित जो ब्राह्मण्य सोडतो, विषयलुब्ध असा जो राजाचे दान घेतो, त्याला घोर रौरव नरकात अवश्य पडावे लागते. दावाग्नीत जळणारे वृक्ष पावसाळ्यात पुन्हा उगवतात, परंतु राजाच्या कृपेने मिळालेल्या दानाने जळल्यास ब्राह्मण पुन्हा कधी बहरत नाही. पुनर्जन्म व अन्य जन्मांमध्ये केलेल्या पापाबद्दल ते विचार करतात. आता तो ब्राह्मणही म्हणाला, पत्नी व पुत्रांमुळे मला घोर नरकरूपी समुद्र प्राप्त झाला. हे सांगून तो पुत्र व पत्नीसह कुरुक्षेत्रास गेला. तिथे तो 12 वर्ष राहिला. हे राजा, उष्टे व खराब झालेले भोजन करत राक्षस योनीत प्राप्त होऊन काशी, प्रयाग, पुष्कर, नैमिषारण्य, गंगासागर संगम, कनखल, महापवित्र केदार, प्रभास, शशीभूषण आदी सर्व तीर्थे फिरून पापयोनीत रत असलेला तो चिंता करू लागला. हा माझा देह कोणत्याही प्रकारे मुक्त होत नाही. यास्तव पापशुद्धीसाठी मी अग्नीत प्रवेश करावा, तेव्हा पुत्रांसहित उत्तम व्रतधारी त्याची पती ब्रह्मराक्षसास वदली. हे विप्र, मी तुम्हाला सांगते की जर तुम्ही मला मानता तर ऐका की क्षणमात्र दुःखापेक्षा मी महासुख सिद्ध करते. ब्राह्मणाचा सर्व धर्म लाकडांनी सिद्ध होतो. त्यामुळे लाकडे जमा करून व अग्नी प्रज्वलित करून मी सौभाग्यवती प्रथम त्वरित अग्निप्रवेश करते, कारण अति दारुण अग्नीत प्रथम पतीस पडताना मी पाहू शकणार नाही. तेव्हा आकाशवाणी झाली, हे कल्याणी, तुला मृत्यूभय वाटत नसेल तर माझे ऐक. त्यामुळे धर्मभ्रष्ट होणार नाही. श्री नर्मदा व कुब्जा संगमात ब्रह्मराक्षस सत्व नष्ट होते. तिथे स्नान करून बिल्वाम्रक लिंगाच्या पूजनाने मनुष्य स्वर्गात जातो व त्याला ब्रह्मलोक प्राप्त होतो व राक्षस योनीतून मुक्ती मिळते. तेव्हा ब्रह्मराक्षसाने विचारले, हे पूज्य, तू कोण आहेस व कोणाची पत्नी आहेस? हे यशस्विनी, पूर्वजन्मी केलेल्या शुभकर्मामुळे प्राणीमात्रांवर कृपा करण्यास्तव तुझे दर्शन होते. आकाशवाणी झाली, सर्व प्राणीमात्रांचे कल्याण करणारी प्रत्यक्ष अप्रत्यक्ष रूप अशी मी आहे. हे सांगून देवी अंतर्धान पावली. पत्नी व पुत्रांसहित हरिकेश श्री महादेवाला नमस्कार करून अति आनंदाने श्री नर्मदा व कुब्जा संगमावर आले.
तिथे यथाविधी स्नान व श्री महादेवाचे पूजन करून क्लेश व कामक्रोध वर्जित होऊन हरिहरीश्वराचे स्मरण करून त्यांनी अग्निप्रवेश केला. तत्क्षणी ते ब्रह्मतेजरूप दिव्य धारण करून दिव्य यानावर आरूढ होऊन ब्रह्मलोकात गेले. हे नृपश्रेष्ठ पत्नी व पुत्रांसहित हरिकेश ब्राह्मण त्या तीर्थाच्या महात्म्यामुळे स्वर्गात देवांसमान विहार करत होते. त्या पवित्र संगमात मार्कंडेश्वर, मधुरेश्वर, शूलपाणी, अगस्तेश्वर आदी 8 सिद्धलिंग आहेत. हे सर्व देव व दैत्यांसहित श्री नर्मदा व कुब्जा संगमाचे यथार्थ कथन केले. सप्तकल्प अक्षय राहणाऱ्या श्री नर्मदाचे प्रातःकाळी भक्तिपूर्वक कीर्तन केल्यास सर्व पापातून मुक्ती मिळून शिवलोक प्राप्त होतो. हा श्री स्कंद पुराणातील रेवाखंडाच्या उत्तर भागातील कुब्जा महात्म्य वर्णन नावाचा 23वा अध्याय पूर्ण झाला. तर अशा रीतीने इथं कुब्जा इथे ब्राह्मणाचं कर्तव्य सांगितलेलं आहे. तर अयोग्य राजाकडून जर ब्राह्मणाने लोभवश जर दान स्वीकार केलं आणि ब्राह्मण्यत्व सोडून दिलं तर ब्राह्मणाला पुन्हा मनुष्ययोनी प्राप्त होत नाही असं इथे दिलेलं आहे. आणि त्यानुसार या ब्राह्मणाला सुद्धा त्याने राजाकडून खूप मोठ्या प्रमाणात दान मागितलं होतं आणि राजाने सुद्धा ते दिलं होतं आणि त्या दानाचा त्यांनी आपल्या परिवारासह यथेच्छ उपभोग घेतला. परंतु असं लोभातून त्यांनी दान घेतल्यामुळे त्यांना नंतर ब्रह्मराक्षस योनी प्राप्त झाली असं इथे दिलं आहे. आणि त्यानंतर त्यातून मुक्त होण्यासाठी तो प्रयत्न करू लागला आणि सर्व योनी भटकत तो ब्रह्मराक्षस योनीत आला. त्यातून मुक्त होण्यासाठी प्रयत्न करत होता आणि त्यासाठी मग तेव्हा आकाशवाणी झालेली आहे की नर्मदा तटी कुब्जा संगमात जाऊन तिथं प्रायश्चित्त केलं तर ते सफल होतं आणि आपल्या कर्माच्या बंधनातून आपण मुक्त होतो. आणि त्यानुसार हा ब्राह्मणसुद्धा कुब्जा संगमात जाऊन तेथील लिंगाचं दर्शन घेऊन स्नान करून त्यांनी तिथं अग्नीमध्ये प्रवेश केला आणि त्यानंतर त्यांचा उद्धार झालेला आहे. तर असं इथे दिलेलं आहे. थोडक्यात आपलं जे कर्म दिलेलं आहे ते कर्म करणं आवश्यक आहे आणि ते कर्म न करता आपण दानाची अपेक्षा करणं, दान स्वीकार करणं हे सुद्धा हे अयोग्य आहे. ह्या अध्यायातून आपण हा सार घेऊ शकतो की आपण चरितार्थ स्वतः कर्म करून आपण प्राप्ती करणं आवश्यक आहे. मोहवश होऊन स्वतः दान मागणं हे अत्यंत चुकीचं आहे आणि त्या दानातूनच आपलं जीवितार्थ चालवणं आणि आपलं कर्म आपण सोडून देणं असं जर केलं तर आपण मनुष्य योनीत पुन्हा येत नाही असं इथे या अध्यायात स्पष्ट दिलेलं आहे. जरी इथे ब्राह्मणासाठी दिलं असेल, ब्राह्मण वर्णासाठी, तरीसुद्धा प्रत्येकाला पोट पाणी आहे. तर हे सर्वांच्याच बाबतीत लागू होतो की आपण आपले स्वतःचे कष्ट करणं आवश्यक आहे आणि त्यातूनच आपण आपला चरितार्थ चालवणं आवश्यक आहे. लोभातून कुठेही आपण दानासाठी याचना करणं हे अयोग्य आहे. त्यामुळे आपली अधोगती निश्चितच ठरलेली आहे. ह्या जन्मात आपण त्या दानातून प्राप्ती झाल्यानंतर उपभोग घेऊ, परंतु आपण पुढील जन्मामध्ये आपणाला मनुष्य योनी प्राप्त होऊ शकत नाही. आपली अधोगती होते. हे इथे या अध्यायात स्पष्टपणे सांगितलेलं आहे.